नमस्कार. सकाळ माध्यम समूह, साम मराठी टीव्ही आणि गरजे मराठी प्रस्तुत ग्लोबल महाराष्ट्र या संवाद मालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत. या मालिकेत आपण चर्चा घडवून आणतो अशा मराठी माणसांशी ज्यांनी 7 समुद्रापार आपलं कर्तृत्व गाजवलं, आपल्या देशाचं नाव मोठं केलं. आपण महाराष्ट्रीयन आहोत याचा अभिमान बाळगून जगभर वावरणाऱ्या या व्यक्ती अनेकांना प्रेरणा प्रेरणा देऊ शकतात. त्यामुळे आपण ग्लोबल महाराष्ट्र ही संवाद मालिका सुरू केली आहे. विशेषतः तरुण पिढीनं या व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेऊन काही वेगळा मार्ग स्वीकारावा, हाच या मालिकेच्या सादरीकरणामागचा उद्देश आहे. आज या मालिकेत आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर निर्मल कोष्टी यांच्याशी. डॉक्टर कोष्टी, ग्लोबल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. थँक्यू अमित. सर्वप्रथम लेट मी थँक साम, सकाळ आणि गरजे मराठी. मी थोडा करून देतो. डॉक्टर कोष्टी हे मूळचे मुंबईकर आहेत. पार्ले टिळक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आज ते गॅलेक्सी सर्फेक्टंट्स या इंडियन मल्टीनॅशनल कंपनीत प्रिन्सिपल सायंटिस्ट आहेत. ही कंपनी 1984 साली स्थापन झाली. आज या कंपनीची उलाढाल 3,000 कोटी रुपयांची आहे. अमेरिका, इजिप्त सह भारतात या कंपनीच्या शाखा आहेत आणि विशेष म्हणजे या कंपनीनं भारतीयांबरोबरच 200 इजिप्शियन आणि 100 अमेरिकन्सना रोजगार पुरवला. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर, आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करू. ओके. डॉक्टर कोष्टी, माझा पहिलाच प्रश्न आहे आपल्याला, तो सर्फेक्टंट ही टर्म काय आहे, ही संज्ञा नक्की काय आहे आणि सर्फेक्टंट ही सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात काय भूमिका बजावते? राईट. ठीक आहे. मी सर्फॅक्टन्स पासून सुरुवात करतो आणि मग नंतर गॅलेक्सी सर्फॅक्टन्स आणि गॅलेक्सी सर्फॅक्टन्सचा प्रवास आणि मग माझा प्रवास, कारण आमचा प्रवास एकच आहे. तर आधी मी सर्फॅक्टन्स म्हणजे काय सांगतो. सर्फॅक्टंट हे ॲब्रिव्हिएशन आहे सरफेस ऍक्टिव्ह सबस्टन्स, या 3 शब्दांचं ते ॲब्रिव्हिएशन केलेलं आहे. तर म्हणजे जिथे जिथे सरफेस आहे ना, त्याच्यावरती जर एखाद्या केमिकलची ऍक्शन होत असते तर त्याला ते नॉर्मली सर्फॅक्टंट म्हणतात. आणि सर्फॅक्टंटची ऍप्लिकेशन्स खूप आहेत. ओके, म्हणजे सरफेस तर आपल्याकडे सगळीकडे देतो, राईट. आपलं कपडे धुवायचं आहे तर कपड्याचा सरफेस, अंग धुवायचं तर अंगाचा सरफेस, केस धुवायचे तर केस धुवायचा सरफेस, पेंट द्यायचा भिंतीवरती तर भिंतीचा सरफेस, आणि तुम्हाला ऑइल काढायचं असेल जमिनीतनं, ऑइल एक्सप्लोरेशन, तिथे देखील तुम्हाला जमिनीचा सरफेस असतो. सो काचेचा सरफेस, टेबल टॉपचा सरफेस, किचन टेबलचा सरफेस. तर त्यामुळे सर्फॅक्टंट ऍक्च्युली हे आपल्या दैनंदिन जीवनाचं, म्हणजे यू स्टार्ट युअर डे विथ टूथपेस्ट, आणि टूथपेस्ट मधला जो दात साफ करायचा सर्फॅक्टंट आहे तो तुम्ही त्याने दिवसाची सुरुवात करता आणि दिवसाचा एंड पण त्यानेच करता. त्यामुळे सर्फॅक्टंट जिथे जिथे सरफेस आहे तिथे तिथे सर्फॅक्टंट्स येतात. आणि मग मी सांगतो सर्फॅक्टंट म्हणजे काय ते. फॉर एक्झाम्पल, टेक्सटाईल, कपड्यांचा सरफेस, म्हणजे कपडे धुणे नाही, कपड्यावरती तुम्ही रंग लावणे, त्याचं ते फाईन फिनिश आणणे, हे सुद्धा तुमचे त्या फायबरचा सरफेसच आला. नंतर तुम्ही जेव्हा पेस्टिसाइड्स, ॲग्रोकेमिकल्स जेव्हा स्प्रेड करता तुमच्या क्रॉपवरती, तर तिथे सुद्धा ते पेस्टिसाइड सगळं इव्हनली स्प्रेड व्हावं आणि त्याचा इफेक्ट मिनिमम क्वांटिटीमध्ये मॅक्सिमम इफेक्ट मिळावा, तिथे देखील तुम्हाला तो पानांचा सरफेस आला, झाडांचा सरफेस आला. त्यामुळे सरफेस, जिकडे तिकडे सरफेस आहे तिकडे तिकडे सर्फॅक्टंट आहे. तर आता आम्ही बेसिकली मी थोडक्यात, डॉक्टर, माझी सायन्स बॅकग्राऊंड नाही म्हणून मी माझ्या कुतूहलापोटी एक आपल्याला नाही, बरोबर आहे. म्हणजे हा शब्द बऱ्याच जणांना माहित नसतो, सर्फॅक्टंट, कारण हा एकदम सायंटिफिक शब्द आहे. तर थोडस त्याला मराठी प्रतिशब्द आहे की नाही मला माहिती नाहीये. पण सरफेस ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे माझी शंका एवढीच आहे त्यातली की एकतर आम्ही जी प्रॉडक्ट्स वापरतो, एंड प्रॉडक्ट्स वापरतो, ती अधिक आणि अधिक इकॉनॉमिक करण्यात या सर्फेक्टंटचा किती हातभार आहे? हो, कारण शेवटी आता होम आणि पर्सनल केअर मध्ये आम्ही प्रिडॉमिनंटली आहोत. पण म्हणजे सर्फॅक्टंट्स त्यांची ऍप्लिकेशन जसं मी मेन्शन केलं, ऑइल फील्ड केमिकल्स, टेक्सटाईल, पेंट्स, ॲग्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल. ती फार्मास्युटिकल मध्ये जेव्हा आपण ती टॅबलेट घेतो, ती टॅबलेट ती आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर ती डिसइंटिग्रेट व्हायला लागते. म्हणजे मग तिच्यातलं ते जे मेडिकामेंट असतं ते आपल्या ब्लडमध्ये ऍब्सॉर्ब होतं.
तर ती डिसइंटिग्रेट करायची क्रिया देखील सर्फॅक्टंट करतो. बरोबर. आणि तुमचे जे क्रीम्स, लोशन्स वगैरे जे वापरतात त्याच्यामध्ये ऑइल आणि पाण्याला एकत्र आणायचं असतं, ते काम पण सर्फॅक्टंट करतो. त्यामुळे सर्फॅक्टंट्स आर लाईक काय म्हणायचं युबिक्युटस, सगळीकडे आहेत सर्फॅक्टंट्स. ओके. आणि काही नॅचरल सर्फॅक्टंट्स असतात. फॉर एक्झाम्पल आपलं जे दूध असतं, हे दुधामध्ये पाणी आणि ऑइली पोर्शन असे दोन्ही गोष्टी एकत्र असतात. परंतु ते दूध, ऑइली आणि पाणी पोर्शन ते एकत्र असतात, ते स्प्लिट होत नाहीत. त्याच्यामध्ये तुम्ही स्प्लिट केलं त्याला सॉल्ट टाकून वगैरे तर ते स्प्लिट होतात दोन्ही. परंतु त्यांना एकत्र धरून ठेवणारा जो असतो ऑइली पोर्शन आणि पाणी, इव्हन नॅचरल मिल्कमध्ये, तो पण एक सर्फॅक्टंट असतो. ते नॅचरल सर्फॅक्टंट आहेत. तर त्यामुळे सर्फॅक्टंट्स हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळीकडेच आहेत. तर आता मी आमचं तुम्हाला डॉक्टर मी विचारणार आहे की तुम्ही ज्या कंपनीशी जोडले गेलेले आहात, गेले 37 करेक्ट, कंपनी बरोबर आहात. करेक्ट, ग्लोबल सर्फॅक्टंटची सुरुवात ही महाराष्ट्राच्या करेक्ट. राजधानीतनं झाली आणि तिचा प्रवास इजिप्त, अमेरिकेपर्यंत झालेला आहे. तर राईट. त्या कंपनीची सुरुवात आणि आपलं ते त्या कंपनीशी जोडलं जाणं याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आवडेल, मलाही आवडेल. Right, right. Okay, good. So, गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स ही कंपनी ऍक्च्युली दी फाउंडिंग मेंबर्सने सुरू केली 1980 मध्ये. आणि ती पण एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे हे सगळे जे फाउंडिंग मेंबर्स आहेत हे सगळे मुंबईकर्स. हे सगळे क्लासमेट्स 5 जण. त्याच्यातले दोघे केमिकल इंजिनियर मुंबईतलेच, एक फार्मासिस्ट आणि 2 चार्टर्ड अकाउंटंट. हे 5ही सगळे चाइल्डहुड फ्रेंड्स. ते एकत्र आले वयाच्या 26व्या वर्षी आणि त्यांनी ही 1980 मध्ये कंपनी चालू केली. आणि मी ती कंपनी 1984 मध्ये जॉईन केली. तेव्हा ती स्टार्टअप कंपनी होती, छोटी कंपनी होती, पार्टनरशिप कंपनी, लेस दॅन 20 पीपल वगैरे वगैरे. आणि मी त्यांचा पहिल्यांदी R&D पर्सनल, म्हणजे माझी पहिल्यांदी त्यांनी एक R&D पर्सन म्हणून रिक्रुटमेंट केली. कारण ते सगळे केमिकल इंजिनियर्स होते आणि चार्टर्ड अकाउंटंट होते, त्यामुळे त्यांना एक केमिस्ट हवा होता. सो आय जॉईन आफ्टर माय PhD, आय जॉईन दॅट कंपनी ॲज अ स्टार्टअप कंपनी. आणि मग तिकडनं आमचा प्रवास सुरू झाला. मग नंतर मग आम्ही मुंबईमध्ये, आय मीन महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स ऍड करत गेलो. सुरुवात झाली तारापूर MIDC मध्ये. आणि मग जसे आम्ही ग्रो होत गेलो तसे आधी नवीन नवीन प्लांट्स टाकत गेलो. मग तारापूर नंतर तळोजाला टाकलं, मग गुजरातमध्ये टाकलंय, मग इजिप्त, मग USA वगैरे. तर मग R&Dचा प्रवास तो माझ्या बरोबर झाला. मी R&Dची स्थापना केली, टीम तयार केली, इन्स्ट्रुमेंट्स आणली, रिक्रुटमेंट केली. आणि मग हळूहळू एक एक नवीन नवीन प्रॉडक्ट्स आम्ही आणत गेलो. तर तिथे 80s मध्ये आमची सुरुवात झाली. आणि तिथे बेसिकली आम्हाला त्यावेळेला 80s मध्ये जे आपलं लायसन्स राज होतं आणि बरीचशी केमिकल्स इम्पोर्ट करायला लागायची इकडे लोकल युजर्सला देखील. तर त्यामुळे ती इंडियात मॅन्युफॅक्चर कोणी करत नव्हतं. तर ती आमच्याकरता गोल्डन अपॉर्च्युनिटी ठरली. कारण मग तिथे ती एक डेफिनेट नीड होती इंडस्ट्रीची आणि इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरर्स नव्हते. सो देन नॅचरली वी फिल्ड दॅट गॅप. आणि मग आमचे कस्टमर्स लाईक हिंदुस्तान लिव्हर वगैरे ते आम्हाला विचारायचे, तुम्ही हे करू शकाल का, ते करू शकाल का. आणि मग वी ऍक्च्युअली जम्प्ड ऑन दोज अपॉर्च्युनिटीज आणि क्विकली लॅबमध्ये सिंथेसिस स्केलअप करून वी स्टार्टेड सप्लायिंग. सो त्या दृष्टीने मग आम्ही भारतामधले पायोनियर झालो. बरीच केमिकल पर्टिक्युलरली होम अँड पर्सनल केअर सेगमेंट करता ती इंडियामध्ये बनत नव्हती, ती आम्ही सुरुवात केली. तर त्यामुळे मग आता त्याच्यानंतर आता देर आर सेव्हरल अदर कंपनीज हु हॅव फॉलोड अस आणि दे आर ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग, बट देन वी वर द पायोनियर्स. आणि मग नॅचरली आम्ही एक्सपोर्ट्स चालू केलं 90s मध्ये. तर आमचं पहिलं 80s मध्ये आय वुड से वी वर मोर लाईक केमिस्ट्री ओरिएंटेड पीपल. बॅच प्रोसेस वगैरे करायचो. सो केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कसं असतं, तुम्ही देर आर सेव्हरल प्रोसेसेस, बॅच प्रोसेसेस आणि कंटिन्युअस प्रोसेस. मग तुम्ही म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग एकदम तुमचं सेव्हरल मेट्रिक टन लेवलला गेलं तर नॅचरली मग तुम्ही नवीन नवीन इंजिनिअरिंग ऑपरेशन्स ऍड करता. सो मग केमिस्ट्री नंतर केमिकल टेक्नॉलॉजी झाली. आणि मग त्याच्यानंतर तिसरं दशक आणि चौथ्या दशकामध्ये म्हणजे आम्ही एकदम मल्टी डिसिप्लिनरी झालो. म्हणजे नुसतंच केमिकल टेक्नॉलॉजीशी आम्ही लिमिटेड राहिलो नाही. मग त्याच्या अनुषंगाने जे बाकीचं जे सायन्स आम्हाला शिकायला लागतं,
बायोलॉजिकल सायन्सेस आणि सरफेस सायन्सेस. कारण मग तर आम्ही जे प्रॉडक्ट्स बनवतो त्याची ऍप्लिकेशन्स वगैरे पण आम्हाला समजली पाहिजेत की ती कशी वापरली जातात. म्हणजे त्याच्यामध्ये वी कॅन ऍक्च्युली वर्क विथ अवर कस्टमर्स आणि त्यांना आम्ही हेल्प करू शकतो. तर त्यामुळे मग तो पण एक लर्निंगचा प्रवास झाला. आणि मग आमची R&D ती तशी एकदम मल्टी डिसिप्लिनरी झाली. आता आमच्याकडे जवळपास 100 लोक आहेत R&D मध्ये. 80 लोक इंडियामध्ये आहेत, 20 लोक US मध्ये आहेत. तर त्याच्यापैकी 25 PhDs आहेत. सो आणि ह्याचं इम्पॉर्टंट हे असतं म्हणजे आता आमची सुरुवात झाली ते आम्ही वेस्टर्न कंपन्यांना मिमिक करत होतो. ते पहिलं दशक, दुसरं दशक केलं. पण त्याच्यानंतर 2000 ऑनवर्ड्स आम्ही आमचे स्वतःच रिसर्च चालू केला होता, जो प्रोसेस आणि मॉलिक्युल्स दोन्ही. सो देन वी स्टार्टेड फायलिंग अवर ओन पॅटर्न्स, मॉलिक्युल्स करता, प्रोसेसेस करता. आणि आता गेल्या 20 वर्षामध्ये ऑलमोस्ट जवळपास 100 पॅटर्न्स गॅलेक्सीला आहेत. सो तो म्हणजे आणि कसं होतं की सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमर्स बरोबर काम करता तेव्हा तुम्ही एक सप्लायर ऑफ केमिकल्स असता आणि मग नंतर जेव्हा तुम्ही इनोव्हेटिव्हली त्यांच्या इनोव्हेशन प्रोग्राम मध्ये कॉन्ट्रीब्युट करायला लागता तेव्हा मग ते तुम्हाला पार्टनर समजायला लागतात. सो मग तुम्ही ते सप्लायर पासून त्यांचे पार्टनर होता, मग तुम्ही त्यांचे इनोव्हेशन पार्टनर होता. मग जरा तुमचं स्टेटस पण वाढतं, तुमच्या कामाची क्वालिटी वाढते, तुमच्या थिंकिंगची झेप वाढते. तर अशा तऱ्हेने म्हणजे वी ट्रान्सिटेड और ग्रॅज्युएटेड रादर फ्रॉम being just a supplier of chemicals to kind of partner in innovation. आणि आमचे कस्टमर्स ग्लोबल आहेत सगळे. होम अँड पर्सनल केअर सेगमेंट मध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल, युनिलिव्हर, कोलगेट, लॉरियल, एस्टी लॉडर, हेंकेल, रेकेट बेनकायझर. आय मीन हे सगळे मल्टीनॅशनल्स आणि मग बाकीचे लोकल जायंट्स असतातच. तर त्यामुळे अशी ते एक पार्टनरशिप तयार झालेली आहे. आणि दॅट बेसिकली इज म्युच्युअली बेनिफिशियल टू बोथ अस ॲज वेल ॲज देम. मला विचारायचं, ग्लोबल सर्फेक्टंटचं तुम्ही जे काही बनवता ते या आमच्यापर्यंत कुठल्या प्रॉडक्ट्स मधनं येतं? म्हणजे प्रॉडक्ट्स आम्हाला कळली तर आम्हाला ते हो, हो, हो. राइट, राइट. आता मग सुरुवातीला मी मेन्शन केलं टूथपेस्ट, राइट? सो आता तुम्ही टूथपेस्ट मग ती तुम्ही कोलगेटची वापरताय का तुम्ही पतंजलीची वापरताय का डाबरची वापरताय? इंडियामधला कुठलाही टूथपेस्टचा ब्रँड तुम्ही वापरत असाल, तर तुम्ही माझ्या सर्फॅक्टंटने तुमचे दात धुताय. तर त्यातला जो क्लिनिंग आणि फोमिंग एजंट आहे तो आमचा सर्फॅक्टंट आहे. ग्रेट. हां. आणि तसंच आता तुमचा एक नॉर्मल शॅम्पू घ्या कुठलाही, तो कुठल्याही कंपनीचा घ्या, केविन केअरचा घ्या या तुम्ही ITCचा घ्या और युनिलिव्हरचा घ्या, प्रॉक्टर गॅम्बलचा घ्या. त्याच्यामधला जो क्लिनिंग एजंट आहे तो आमचा आहे. मला ते म्हणजे थोडक्यात मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की सुरुवातीच्या काळात परमिट राज होतं आणि सगळं राइट. म्हणजे थोडक्यात जर ग्लोबल कंपनी जर नसती, ग्लोबल सर्फेक्टंट नसती तर हे हो. अजून महाग मिळाले असते आम्हाला असं. हो, 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 हो. ते झालंच. आय मीन आणखीन कोणीतरी आलं असतं आणि हा प्रॉब्लेम कदाचित सुटलाही असता. परंतु येस, ते लिमिटेशन होतं आपलं. ते लिमिटेशन होतं. कारण अजूनही वी आर स्टिल सफरिंग फ्रॉम दॅट काउंट. आणि तसं बघायला गेलं तर वी यू नो दॅट वी आर स्टिल डिपेंडेंट ऑन चायना. आणि अजूनही अनेक गोष्टी चायनातनं इथे येत आहेत आणि इंडिजिनियसली इंडियामध्ये बनत नाहीये. सो अजूनही म्हणजे वी आर डेफिशियंट इन दॅट एरिया. सो तो आस्पेक्ट आहे. म्हणजे टू सम एक्सटेंट वी ऍड्रेस दॅट सिच्युएशन. पण ते अजूनही तो प्रॉब्लेम पूर्ण सुटलेला नाही. आणि आता आपण आत्मनिर्भरता वगैरे सगळं बोलतोय आणि आता आय थिंक आपलं थिंकिंग त्या दृष्टीने बरंच चालू झालेलं आहे. होपफुली थिंग्स वुड गेट बेटर. परंतु आहे म्हणजे अजूनही त्या त्या एरियामध्ये देर इज होल लॉट ऑफ स्कोप टू डू बेटर. मी आपला बायोडेटा वाचत होतो. आपण फार्मसीचे विद्यार्थी, फार्मसी ते प्युअर सायन्सेस ह्या चेंज. राईट, राईट, राईट. या म्हणजे ते फार्मसी मध्ये होतो मी, म्हणजे बी फार्म म्हणतात त्याला. आणि मग तिथे फार्मसीमध्ये पण केमिस्ट्री हा एक सब्जेक्ट असतो. आणि तिथे सुद्धा म्हणजे सिंथेटिक केमिस्ट्री असते. कारण ते तुम्ही जे ड्रग मॉलिक्युल बनवतात ते बेसिकली 2-3 केमिकल गोष्टी एकत्र आणून नंतर मग मल्टीस्टेप सिंथेसिस वगैरे असतात. त्यामुळे तो भाग फार आवडायचा मला, सिंथेटिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पण मग ते फार्मसीमध्ये सिंथेटिक केमिस्ट्री ॲज प्युअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ते जास्त पर्स्यू व्हायचं नाही.
आणि मग म्हटलं की हे केमिस्ट्रीमध्ये जास्त प्रावीण्य मिळवायचं असेल तर मग आपल्याला केमिस्ट्रीकडेच गेलं पाहिजे. फार्मसीमध्ये तो पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जास्त स्कोप मिळत नाहीये सिंथेसिस करायला. म्हणून मग केमिस्ट्रीकडे वळलो. ते असं झालं. आणि ते केमिस्ट्रीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा इंटरेस्ट तो आमच्या प्रिन्सिपल जे होते फार्मसी कॉलेजचे, द वे ही इज टू टीच, त्याच्यामुळे तो एक इंटरेस्ट जनरेट झाला होता. आणि ते बाकीच्या सब्जेक्ट्सपेक्षा मग तो सब्जेक्ट जरा जास्त आवडायला लागला होता. सो दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री पर्टिक्युलरली आय ऑलवेज फाउंड इट व्हेरी फॅसिनेटिंग. मला विचारायचं आहे, आपण मुंबईत शिकलात, मुंबईत वाढलात. तुम्ही वेगळा मार्ग स्वीकारत असा, कारण तो जो एक काळ होता सगळा, तो पारंपरिक अभ्यासक्रमांना जाणं, डॉक्टर हो. इंजिनियर बनणं, किंवा आता आहेत बाबा मार्क आहेत तर मग तू डॉक्टर की कर, तू इंजिनियर. हम्म. हे करताना हम्म. घरच्यांनी कधी हे हे नाही केलं तुम्हाला? घरची पार्श्वभूमी काय होती? नाही, ते कसे प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे असतात. माझे वडील मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर होते. नंतर माझे 2 धाकटे भाऊ आहेत, त्यातला एक इंजिनियर आणि एक डॉक्टर झालाय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. माझा सगळ्यात धाकटा भाऊ आहे तो KEM GS मेडिकल मधनं MD झाला गायनॅक मध्ये. त्याचं हॉस्पिटल आहे ठाण्यामध्ये. आणि दुसरा माझा मधला भाऊ आहे तो IITतनं इंजिनियर झाला, मग इकडे आला US मध्ये. आणि देन नाव ही हॅज बीन वर्किंग फॉर NASA फॉर लास्ट 20-25 इयर्स. सो त्यामुळे ते डॉक्टर इंजिनियर झाले. पण नॅचरली खरं सांगायचं तर व्हेरी ऑनेस्टली डॉक्टर इंजिनियर व्हायला you always think that you have to be a brilliant person, आणि I was never of that type, so ते जरा सेकंड रँक मधले असलेले, मग आपण इकडे तिकडे आणखीन काय करता येईल आपल्याला असं बघत असतो. त्याच्यामध्ये देन यू एंड अप डुईंग व्हॉट यू डिड. आणि मग कुठेतरी आपला इंटरेस्ट तयार होतो आणि देन यू परस्यू. ते तसं झालेलं आहे. तर तिथे काय देर इज नो दिस थिंग. आय मीन ऍज लॉंग एज काहीतरी शिकतोयस आणि जातोयस पुढे, मग ठीक आहे, व्हॉट एव्हर यू डू इज फाईन. सो असं तिथे काय आणखीन तसं काय वेगळं प्रेशर नसतं. आणि ते अनड्यू प्रेशर टाकून ते कधी कधी आय डोंट बिलीव्ह की ते तसं होतं देखील. ते आपल्या इंडियामध्ये वगैरे ते थोडं जास्त आहे पॅरेंटल प्रेशर. पण या इन माय केस इट वॉज नॉट देअर. नाही, एकूण दिसतं की सगळी अभ्यासाची पार्श्वभूमी घरात होती तुमच्या, आणि त्याचा परिणाम निश्चित कुठेतरी झाला. आपल्या पत्नी सुद्धा विज्ञान शाखेच्या अ, अभ्यास. राईट, राईट, राईट. हो, हो. तिने MSc फिजिक्स पुणे युनिव्हर्सिटीतनं केलं. मग लग्न झाल्यानंतर मुंबईत येऊन तिने टीचिंग चालू केलं नॅशनल कॉलेजमध्ये बँड्रा. आणि मग MPhil पण केलं. आणि मग मी जेव्हा पोस्ट डॉक करत होतो US मध्ये, टेक्सास A&M मध्ये, मग त्यावेळेला शी ऑल्सो जॉईन मी. आणि त्यावेळेला मला माझी छोटी मुलगी पण होती. ती पण 5वी-6वी तिने इथे केलं. मग शी कम्प्लिटेड हर मास्टर्स. त्यामुळे तिच्याकडे आता 3 मास्टर्स आहेत, पुणे, मुंबई आणि USA. आणि शी डिड टीचिंग इन US ऑल्सो. या सो शी वॉज टीचिंग फिजिक्स. या अ, सो मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केलात की ग्लोबल कंपनीनी तुमच्या 100हून अधिक पेटंट मिळवलेली. तर ते पेटंट मिळवण्याचं जे महत्व आहे ते काय आहे? पेटंट का मिळवायला पाहिजे? हा. याच्यात सो का पुढे पेटंट्स यायला पाहिजे? कसं असतं, म्हणजे आई आई मी ते मगाशी इनोव्हेशन वगैरे शब्द वापरले. आता ते इनोव्हेशन लिमिटेड डेफिनेशन इंडस्ट्रीमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं आहे की जेव्हा तुम्ही काहीतरी कराल जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिशन पेक्षा, आय मीन यू गेट सम ऍडव्हान्टेज ऑर एज ओव्हर युअर कॉम्पिटिशन, then it is good because then that results into some commercial benefit वगैरे. सो त्यामुळे हे कसं असतं की आता वी आर ग्लोबल, राईट? वी आर नॉट लाईक लोकल लीडर, वी आर ग्लोबल. सो वी कम्पीट विथ जर्मन कंपनीज, वी कम्पीट विथ स्विस कंपनीज, वी कम्पीट विथ जॅपनीज, US कंपनीज. आणि तिथे एक सुप्त कॉम्पिटिशन चालू असते की हु इज गेटिंग अहेड. आणि मग त्यावेळेला जेव्हा वेन एव्हर यू डू समथिंग विच इज विच इज अन इन्व्हेन्शन, देन नॅचरली यू वुड लाईक टू प्रोटेक्ट दॅट. आणि मग ते तुम्ही तुमचं इन्व्हेन्शन प्रोटेक्ट करता बाय अप्लाइंग टू ग्लोबल पॅटंट ऑफिसेस. आणि मग कसं होतं की सगळ्या जगाला कळतं की तुम्ही काय केलंय, ते नंबर 1. आणि मग तुमची एरिया काय आहे. आणि तिथे तुम्ही मग दुसऱ्याचं हे लुडबुड ती ब्लॉक करता. ओके. आणि मग ती ती एरिया तुमची होते.
आणि पेटंट प्रोटेक्शन नॉर्मली कसं असतं की एक 20 वर्ष मिळतं. 20 वर्षापर्यंत तुम्हाला दुसरं कॉम्पिटिशन ते करू शकत नाही. आणि मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे इन्व्हेन्शन आहे ते इनोव्हेशन मध्ये कसं कन्वर्ट कराल, म्हणजे ते कमर्शियली तुम्ही सक्सेसफुल कसं कराल, ते तुमच्यावरती असतं. सो त्यामुळे पॅटंट्स कसं असतं की त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो आपण. ती तुमची प्रॉपर्टी तयार झाली आहे. आता ती प्रॉपर्टी तयार झाल्यानंतर ती तुम्ही कशी पुढे वाढवायची आणि कशी ब्लॉक करायची तुमची कॉम्पिटिशन, त्या दोन्ही दोन्ही दृष्टीने फायदा होतो. आणि तिसरं काय आहे ना अमित, की हे जे तुम्ही अख्ख्या जगामध्ये लोक पॅटर्न्स फाईल करत असतात, सगळ्या सेक्टरमध्ये फाईल करत असतात. तर जो माणूस पहिल्यांदा फाईल करतो त्याला एक पहिली 20 वर्ष त्याच्यावरती त्याला कंट्रोल मिळतो. आणि त्याच्यानंतर मग ते सायन्स असतं, ते सगळ्यांकरता ओपन असतं. ओके. तर त्यामुळे त्याचे एक असतं की म्हणजे तुम्ही जेव्हा पॅटर्न घेता त्यावेळेला म्हणजे तुमचे पियर्स पण तुमच्याकडे आदराने बघतात की अरे हा आपण आपल्या तुल्यबळ आहे. आणि नंतर मग त्यात त्यात तुम्ही जे सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये जे कॉन्ट्रीब्युट केलेलं असतं ते सगळ्या जगाला 20 वर्षानंतर ओपन होतं आणि दॅट इज हाऊ सायन्स प्रोग्रेसेस. त्यामुळे अदरवाईज मग कोणीतरी कारचं पेटंट घेतलं असतं तर तोच माणूस फक्त कार बनवणार असेल आणि बाकीच्या लोकांना कार बनवता येणार नाही असं नाहीये. त्यांचे काही स्पेसिफिक पेटंट्स असतात, जी ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्ट केलेली असते. ती एक्सपायर झाल्यानंतर एव्हरीबडी कॅन यूज दॅट टेक्नॉलॉजी. सो अशा तऱ्हेने सायन्स पण प्रोग्रेस होतो. त्यामुळे इनडायरेक्टली तुम्ही सायन्समध्ये पण कॉन्ट्रीब्युट करता. म्हणजे एक सुरुवातीला तुम्हाला कमर्शियल ऍडव्हान्टेज मिळतो. यू गेट सम प्रोटेक्शन फॉर सर्टन इयर्स. पण त्याच्यानंतर इट्स ओपन फॉर समाजासाठी एव्हरीबडी अँड दॅट इज समाजासाठी आणि जगासाठी ओपन. सगळ्या जगासाठी. ग्लोबल सर्फेक्टंट हे या इंडियन मल्टीनॅशनल आहे असं तुम्ही अभिमानाने सांगता. तर गॅलेक्सी 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 सर्फॅक्टंट. सॉरी गॅलेक्सी सर्फेक्टंट काय इंडियन मल्टीनॅशनल ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात? हा, आता इंडियन मल्टीनॅशनल म्हणजे आमची सुरुवात इंडियातनं झाली आणि तसं बघायला गेलं आम्ही तर म्हणजे मी सुद्धा म्हणजे अर्धा वेळ इंडियामध्येच असतो आणि अर्धा वेळ युएस मध्ये असतो. म्हणजे टेक्निकली आय हॅव बीन लिव्हिंग इन युएस, परंतु माझी मेजर R&D मुंबईमध्येच आहे आणि 50% जास्त वेळ मी मुंबईमध्येच असतो. आणि उरलेला वेळ इकडे असतो. आणि त्याला कारण आहेत, म्हणजे हाऊ वी मॅनेज बोथ द थिंग्स. एनिवे, सो इंडियन मल्टीनॅशनल म्हणजे सुरुवात आमची इंडियामध्ये झाली 80s मध्ये 90s मध्ये. आता इंडियामध्ये ऍज आय मेन्शन आमचं तळोजा, जगाडिया आणि तारापूर इकडे प्लांट्स आहेत. आणखीन एक्सपान्शन होईल गुजरातमध्ये. आणि मग नंतर आम्हाला चॉईस होता युरोपमध्ये प्लॅन टाकायचं किंवा टर्कीमध्ये, इजिप्तमध्ये, एक एक मधल्या रिजन मध्ये टाकायचं होतं. तर मग इजिप्तमध्ये आम्ही टाकलं, सिमिलर कंडिशन्स दॅट व्हॉट वी हॅव इन इंडिया. आणि मग त्याच्यानंतर युएस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि युएस मध्ये आमचं R&D सेंटर पण आहे. आणि तुमची ती सेल्स अँड मार्केटिंग ऑफिसेस ती जगभर आहेत, इन एव्हरी रिजन. तर त्यामुळे युजली यू विल सी जर्मन कंपनीज अँड जॅपनीज कंपनीज अँड US कंपनीज, त्यांची सुरुवात तिकडे होते आणि मग नंतर ते एशियामध्ये येतात आणि इंडियामध्ये येतात आणि त्यांची प्लांट्स टाकतात. तर आम्ही त्या उलट्या दिशेने चाललोय. सो दॅट वे वी आर ऑल्सो इंडियन मल्टीनॅशनल. तुम्ही मगाशी सांगितलं की एक्सपोर्ट पण तुम्ही करता, प्रोडक्शन पण बाहेर करता. सुरुवातीच्या करेक्ट. काळात या परदेशी कंपनी, ज्या मल्टीनॅशनल कंपनी, ज्या जायंट्स आहेत, त्यांनी एका अशा भारतीय कंपनीला ऍक्सेप्ट कसं केलं? हा, ते थोडंसं डिफिकल्ट असतं. परंतु कसं आहे ना की आता काळ बदलला आहे आणि ॲज लॉंग ॲज यू आर प्रोड्युसिंग क्वालिटी गुड्स, यू आर अ रिलायबल सप्लायर. सप्लाय चेन्स इंटरप्शन्स होत नाही आहेत. आणि ॲज आय मेन्शन इन द बिगिनिंग की ते जेव्हा तुम्ही त्यांच्या R&Ds बरोबर काम करता आणि जेव्हा तुम्ही ते कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट्स करता त्यावेळेला मग कसं होतं की ते तुमच्याकडे बघायचा अँगल त्यांचा बदलतो. सो बदल. नॅचरली पहिले 20 वर्ष वी वर नॉट देअर, बट देन लास्ट 20 वर्ष वी आर डेफिनेटली देअर. आणि मी ते US मध्ये मेनली असतो. त्याचं कारण असं आहे की ह्या आमचे जे सगळे कस्टमर्स आहेत, त्यांची R&D सेंटर्स पण इथे आहेत US मध्ये. तर त्यामुळे ती मेन R&D सेंटर्स आहेत त्यांची आणि मग त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला
you need to be here. Say for example, Procter and Gamble, Unilever, L'Oreal, Colgate वगैरे हे जे सगळे मी मेन्शन केले, यांची सगळ्यांची बिगर R&D सेंटर्स आर इन US. सो नॅचरली त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करणं आणि प्रोजेक्ट्स पुढे नेणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग्स आय डू वेन आय एम हिअर. अदरवाईज मग मुंबईमध्ये आमच्या R&D मध्ये असतो मी. सो या, आणि ते कसं होतं की whenever you get enrolled as their innovation partner, मग तो तुमच्याकडे बघायचा रवैया सगळा चेंज होतो. चेंज हा. आणि तो आता आम्ही घडवून आणलाय नक्की. असं कधी होतं का एखाद्या कंपनीनी, मल्टीनॅशनल कंपनी तुम्हाला एखादा पर्टिक्युलर प्रॉडक्ट बद्दल ह्याच्यासाठी काहीतरी करा, डेव्हलप करा म्हणून सांगितलं, आणि ते करत असताना अजून काहीतरी नवीन शोध लागला आणि तो जास्ती हिट झाला, की जास्ती तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला, असं कधी झालं? हो 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 हो. म्हणजे आय डोंट नो हाऊ यू कुड कम अप विथ दिस क्वेश्चन, पण हे असं होतं आणि असं झालंय. एक पटकन सांगतो 1-2 मिनिटांमध्ये. फॉर एक्झाम्पल, युनिलिव्हर बरोबर आम्ही काम करत होतो 2006-07 मध्ये, आणि त्यांना एक पर्टिक्युलर सर्फॅक्टंट पाहिजे होता बॉडी क्लिन्झिंग करता. तर त्यांचा एक डव बॉडी वॉश म्हणून तो आता जगातला टॉप ब्रँड आहे सगळ्यात, आणि त्याच्याकरता त्यांना एक पर्टिक्युलर सर्फॅक्टंट पाहिजे होता. मग त्याकरता त्यावेळेला त्यांनी मग आम्हाला त्यांच्या प्रोग्राममध्ये एनरोल केलं होतं, आणि वी वर वर्किंग विथ देम. आणि मग ते त्यांच्याबरोबर काम करत असताना अमित काय झालं की ते जे पर्सनल केअरचं जे स्किन क्लेन्झिंगचं जे सायन्स असतं, ते जास्त करून त्या युनिलिव्हर रिसर्च सेंटरमध्ये होत होतं त्यावेळेला. की म्हणजे हे सर्फॅक्टन्स असतात, त्यांचं आपल्या स्किनवरती जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हा काय रिॲक्शन होत असते, आणि विच इज दी गुड सर्फॅक्टंट अँड विच इज द बॅड सर्फॅक्टंट वगैरे. तर त्याला ते सायन्स ऑफ माइल्ड क्लेन्झिंग म्हणतात. कारण तुम्हाला ते स्किनवरती अशी हार्श सर्फॅक्टंट वापरायचे नसतात, नाही तर मग स्किन ड्राय होते वगैरे वगैरे, आणि मग लॉट ऑफ अदर कॉम्प्लिकेशन. तर ते पर्सनल केअर सायन्स आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना शिकलो. ओके. आणि मग नंतर ते जेव्हा ते एक पर्टिक्युलर सर्फॅक्टंट एका पर्टिक्युलर कॉम्बिनेशन मध्ये त्यांना वापरायचा होता, तो त्यांनी वापरला वगैरे. पण ते जे सायन्स शिकलो ना आम्ही ते काम करताना, सायन्स ऑफ माइल्ड क्लेन्झिंग, ते वापरून नंतर आम्ही ऍक्च्युअली दुसरी एक प्रोसेस डिझाईन केली, आणि वी ऍक्च्युअली केम अप विथ अनदर व्हेरी गुड प्रोसेस आणि व्हेरी गुड प्रॉडक्ट. आणि ते प्रॉडक्ट आता ऍक्च्युअली सम अदर कंपनीज आर युझिंग इट फॉर देअर बेबी केअर प्रॉडक्ट्स. सो इनफॅक्ट या, सो ते म्हणजे ते असं, आणि सायन्स इट्स लाईक कंटिन्युअस लर्निंग. So you just learn few things and then you connect it and make a next move. And I think it worked for us. So ते असं होतं. That's very interesting part of this whole thing. Yeah. डॉक्टर गोष्टी आपल्याकडे सतत ओरड होत असते की इंडस्ट्री आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय नाही, किंवा त्यांच्यात एकमेकांशी बोलत नाहीत ते. तर आपला अनुभव काय? मोर ऑर लेस ते अजूनही तसंच आहे. थोडीफार इम्प्रुव्हमेंट झाली असावी, पण तरी पण आय वुडंट से की सिग्निफिकंट कोलॅबरेशन आहे आपल्याकडे. कारण जेव्हा मी पोस्ट डॉक्टरल रिसर्च करत होतो इंग्लंडमध्ये आणि USA मध्ये, अँड आय ऑलवेज सॉ लॉट ऑफ कोलॅबरेशन बिटवीन अकॅडमी अँड इंडस्ट्री देअर. आपल्याकडे तेवढं नाहीये. आता मुंबईमध्ये आम्ही ICT, इंडियन केमिकल इन्स्टिट्यूट माटुंग्याची, त्यांच्या प्रोफेसर्स बरोबर थोडंफार कोलॅबरेट करतो. दे हॅव बीन विथ अस फॉर लॉंग टाइम ॲज कन्सल्टंट्स वगैरे. आणि वी आर ओपन as far as Galaxy is concerned. पण to answer your question about the industry आणि academia collaboration, ते अजून म्हणावं तसं तेवढं नाहीये. आणि ह्याच्यामध्ये कधी कधी मला वाटतं की आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला दे हॅव अ रोल टू प्ले. कारण कसं आहे की अजून आपल्या अकॅडमिक लॅबोरेटरीज त्या तेवढ्या वेल इक्विप्ड नाही आहेत. ओके. आपण पर्टिक्युलरली किती संपर्कात असता अकॅडमी? मी असतो बऱ्यापैकी. हा, आता अशा वेगळ्या वेगळ्या मार्गाने असतो. एक म्हणजे आजूबाजूच्या युनिव्हर्सिटीज आणि या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत टेक्निकल, मग त्यांचं मास्टर्स थिसिसचं रेफरी किंवा PhDचं थिसिसचं रेफरी एक्झामिनर त्या रोलमध्ये पण आहे. मी थोडंसं टीचिंग पण केलं होतं ICT मध्ये 2-3 वर्ष. काही PhD स्टुडंट्स पण गाईड केले. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, हा टॉपिक काढला तसं सांगतो की म्हणजे दॅट इज ऍक्च्युअली व्हेरी गुड ऑन द पार्ट ऑफ गॅलेक्सी अँड गॅलेक्सीज फाउंडिंग मेंबर्स.
की मी गॅलेक्सीमध्ये असतानाच देखील मी ती अकॅडमिक सबॅटिकल्स बरीच केली. ऑलमोस्ट लाइक 5 वर्ष मी बाहेर होतो. म्हणजे 1984 ला मी गॅलेक्सी जॉइन केली आणि आय वॉज वर्किंग विथ गॅलेक्सी. परंतु ते लक्षात यायचं की आपण इकडे जे काम करतोय आणि जे पाश्चात्य जगामध्ये करतायत त्यात थोडासा फरक आहे. त्यांच्या पेपरची क्वालिटी आणि ते काइंड ऑफ सायन्स वी प्रोड्यूस. त्यामुळे तिकडे जाऊन आपल्याला थोडंसं आणखीन ट्रेनिंग घेतलं पाहिजे हे त्याच वेळेला लक्षात आलं होतं. आणि मग त्यांनी मला गॅलेक्सी मॅनेजमेंटने पोस्ट डॉक्टरला इंग्लंडला मी गेलो 1 वर्ष. नंतर मग अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये आणखीन 4 वर्ष अशा वेगळ्या-वेगळ्या पिरियडमध्ये काढली. म्हणून मी त्याला सबॅटिकल्स म्हणतो. हं. तर ते कसं असतं, ते तुम्ही म्हणजे अकॅडमियामध्ये गेलात ना, की कसं असतं तिकडचं वातावरणच वेगळं असतं. ते आणि तुम्ही अशा त्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये गेला, की तिकडे सगळे ते असे मोठे-मोठे महारथी लोकं असतात आणि मग ते तुम्ही एकदम भारावून जाता. आणि तिकडे जे एक व्हाइब असतं तिकडचं ते सगळं वेगळंच असतं. आणि मग तुमची शिकायची क्रिया तिकडे खूप जास्त फास्ट होते. कारण तिकडे कसं असतं त्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांचे जे वीकली इन्व्हायटेड स्पीकर्स वगैरे असतात, ते सगळे जगातले मोठे-मोठे सायंटिस्ट बोलवतात. त्यामुळे एव्हरी वीक ॲक्चुअली यू गेट टू लिसन टू सम बिग पर्सन इन टर्म्स ऑफ व्हॉटएव्हर फील्ड यू आर इन. आणि तो अनुभव सगळा वेगळाच असतो. आणि परत तुम्ही जेव्हा त्या अशा मोठ्या प्रोफेसर्स बरोबर काम करता, म्हणजे पोस्ट डॉक्टरल रिसर्च म्हणतो आणि ती मोठी डिपार्टमेंट्स असतात. तर त्यामुळे ते फारच अनुभव वेगळा असतो आणि ते कंटिन्युअस लर्निंग आणि तुमची स्किल्स थोडी तुम्ही अशी होन करत राहिलात ना, की मग कसं होतं, की ॲक्चुअली आय बेनिफिटेड बिकॉज मी जात राहिलो, मी शिकत राहिलो आणि मग माझे जे लर्निंग्स होते ना, ते मी ताबडतोब आमच्या इकडे कामामध्ये कुठेतरी जोडून टाकायचो. सो दॅट वे ॲक्चुअली इट टर्न आउट टू बी अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम ऑल्सो. आणि प्लस तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, की मी पण इंटरनॅशनल सायंटिस्ट बरोबर त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यासारखंच काम करतो. सी फॉर एक्झाम्पल मला आठवतंय टेक्सासमध्ये मी असताना प्रोफेसर बर्गबायटर माझे सुपरवायझर होते आणि मग त्यांनी माझ्या अप्रायझल फॉर्मवरती त्या सगळ्या ठिकाणी एक्सिट्स एक्स्पेक्टेशन्स वगैरे टिक मार्क केले होते आणि मग खाली एक समरीमध्ये 3च शब्द लिहिले होते. इनोव्हेटिव्ह, इंडिपेंडंट, इंडस्ट्रियस. आणि येस. म्हणजे ते सर्टिफिकेट माझ्याकरता म्हणजे ते अप्रिसिएशन फ्रॉम दॅट काइंड ऑफ प्रोफेसर इज लाइक अल्टिमेट. आणि ते सगळं वेगळं असतं आणि कसं असतं, की म्हणजे हे जेव्हा तुमचं अकॅडमियाशी टच असतो आणि तिकडे सारखं तुमची त्यांच्याशी इंटरॅक्शन होत असते, त्यामुळे त्यांच्यापासून जे तुम्हाला शिकायला मिळतं म्हणजे आपण नेहमी जर अशा मोठी माणसं बघितली, की थोडेसे प्रभावित होतोच डायरेक्टली, इनडायरेक्टली अँड दॅट्स आवर ह्युमन नेचर. आणि मग तिकडे जाऊन जेव्हा तुम्ही काहीतरी चांगला रिसर्च करून येता आणि एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो. त्यामुळे हे असं मध्ये-मध्ये जात राहणं, शिकत राहणं वगैरे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. इट कीप्स आणि ही सगळी मंडळी अजूनही म्हणजे त्यांच्या 70s आणि 80s मध्ये ॲक्टिव्ह आहेत. हे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. से फॉर एक्झाम्पल आता टेक्सासचे प्रोफेसर बर्ग बायटर, ही 74 ही इज स्टिल देअर. यू कॅन ॲक्चुअली सी टेक्सास A&M युनिव्हर्सिटी. अँड देन आमचे ते ते आमचे बाबा झाले प्रोफेसर बर्ग बायटर आणि मग आमचे आजोबा म्हणजे बर्ग बायटरचे पीएचडी गाईड प्रोफेसर व्हाईट साइड्स. प्रोफेसर व्हाईट साइड्स हे हार्वर्डमध्ये आहेत. ही इज इन हिज अर्ली 80s आणि ही इज ऑल्सो कंटिन्युइंग हिज रिसर्च. सो आणि असे असे माझ्याकडे केमिस्ट्रीचे आय एम अ पार्ट ऑफ लाईक ॲटलीस्ट 4 केमिस्ट्री ट्रीज ट्रीज. की ज्यांच्याशी फॅमिली ट्रीज. इनडायरेक्टली आय एम फॅमिली कनेक्टेड ट्री. विथ दोज गाईज. आणि ते असं खूप तुम्हाला असं हे करतं, मोटिवेट करतं. ही सो दॅट्स भारतातली फॅमिली ट्री कुठली आहे पण? भारतातली फॅमिली ट्री माझे पीएचडीचे प्रोफेसर मर्चंट, जे.आर. मर्चंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि प्रोफेसर जे.आर. मर्चंट ह्यांनी सुद्धा त्यांचं DSc झुरिकमध्ये केलं होतं अंडर नोबेल लॉरेट प्रेलॉग. सो व्लादिमिर प्रेलॉग हे स्वित्झर्लंडची जी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे तिकडचे नोबेल लॉरेट आहेत. त्यांच्याकडे प्रोफेसर मर्चंटने DSc केलं होतं आणि ते माझे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पीएचडीचे गाईड होते. त्यामुळे माझ्या इंडियाची पण केमिस्ट्री ट्री एकदम स्ट्रॉंग आहे आणि नंतर आणखीन 2 ट्रीज आहेत माझ्या. मी इंग्लंडमध्ये गेलो तिथे माझे प्रोफेसर मॅकेलॉप होते. प्रोफेसर मॅकेलॉप हे ग्लासगोमधनं पीएचडी झाले होते आणि मग त्यांनी त्यांची पोस्ट डॉक्टरल प्रिन्स्टनमध्ये E.C. टेलर बरोबर केली होती. तसेच दुसरे माझे प्रोफेसर्स न्यू मेक्सिको युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर गोपालन म्हणून होते. ते चेन्नईमधले. मग ते US मध्ये आले. त्यांनी पीएचडी वगैरे केली. त्यांनी पीएचडी केली फिल मॅग्नस
फिल मॅग्नस हे आता स्क्रिप्ट मध्ये आहेत. ही इज हम्म. ऑल्सो इन इज प्रॉबेबली अर्ली 80s आणि ही इज स्टील ऍक्टिव्ह, व्हेरी ऍक्टिव्ह. तर फिल मॅग्नस प्रोफेसर गोपालांचे PhD गाईड ओहायो मध्ये होते. आणि फिल मॅग्नसने बेसिकली ब्रिटिश माणूस, त्यांनी त्यांची PhD इम्पिरियल कॉलेजमध्ये केली. सर डेरेक बार्टन, हु इज अगेन नोबेल लॉरेट. हा, सो ते इट्स लाईक ऑल व्हेरी व्हेरी सो आय कीप ट्रॅकिंग देअर रिसर्च इव्हन नाव. कोण काय करतंय आणि कुठल्या एरियात जात आहे. आणि ते त्यांना म्हणजे दे आर रेकग्नाइज फॉर लाईक फार रिचिंग रिसर्च. म्हणजे पुढच्या 10 वर्षात काय होईल आणि पुढच्या 20 वर्षात काय होईल, अशा टाईपचे जे प्रोजेक्ट्स असतात ते त्यांच्याकडे असतात. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही स्ट्रीट स्मार्ट व्हा असा नवीन पिढीला सल्ला देता. तो स्ट्रीट स्मार्ट हे कुठल्या अर्थाने? हा, स्ट्रीट स्मार्ट म्हणजे दॅट इज ऍक्च्युली, आय मीन, ते थोडंसं माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मधनं आहे. कारण जे मी सुरुवातीला म्हटलं तसं, सी आय स्टील फील की यू डोंट हॅव टू बी दी ब्राईटेस्ट ऑफ द ब्राईट. म्हणजे ते असं काही लोक असे ब्रिलियंट म्हणून जन्माला येतात. दे आर लाईक गिफ्टेड पीपल. नॉट ऑल ऑफ अस आर गोइंग टू बी हॅव्हिंग दॅट काइंड ऑफ गिफ्ट. परंतु इफ यू आर रिझनेबली अबव ऍव्हरेज आणि थोडंसं पॅशन असेल ना, आणि थोडा स्ट्रीट स्मार्टनेस, आणि जर तुम्हाला ते इकडे तिकडचे डॉट्स कनेक्ट करता आले ना, तर देन यू कॅन ऍक्च्युअली डू लॉट ऑफ वंडरफुल थिंग्स. ह्याच्यात कसं असतं की ती इंडस्ट्रीची अपेक्षा अकॅडमीकडनं जी आहे ती पटकन फुलफिल होत नाही. आणि त्याला कारण असं आहे की आपल्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, बारिंग अ व्हेरी फ्यू, दे आर स्टील नॉट व्हेरी वेल इक्विप्ड इन टर्म्स ऑफ फॅसिलिटीज. आणि तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटने ते खूप फंडिंग दिलं पाहिजे, सो दॅट दे बेसिकली इक्विप देमसेल्फ प्रॉपरली. तो पण एक प्रॉब्लेम आहे तिथे. आणि जनरली अकॅडमियाचं जे मी बघितलं आहे वेस्टर्न जगामध्ये, की इंडस्ट्रीयल सायंटिस्ट त्यांचा इंडस्ट्रीचा रिसर्च करतातच, आणि ते अकॅडमियाला असा फ्युचरिस्टिक रिसर्च असतो ना, ते प्रॉब्लेम देतात. हा, की जिथे म्हणजे अकॅडमिक लोक हे आपल्यापेक्षा खूपच ब्रिलियंट असतात, हे आपलं बेसिक अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या मेंटल झेपचे जे प्रॉब्लेम्स ते हँडल करू शकतील, ते त्या टाईपचे प्रॉब्लेम त्यांना दिले पाहिजेत. जे रेग्युलर आहेत, ते आपले इंडस्ट्रीयल सायंटिस्ट आणि स्टाफ, दे कॅन हँडल दॅट. तर त्यामुळे ते आणि त्या पद्धतीचं अपेक्षा. आणि आपली इंडियन इंडस्ट्रीचं काय असतं की त्यांना अकॅडमीला काम दिलं की ते त्यांना पटकन ते कमर्शियल ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करून पाहिजे असतं. आणि दॅट अकॅडमिया ऑफन टाइम दे कांट डू दॅट. आणि मग त्यामुळे ते थोडं डिसअपॉइंटिंग होतं, आणि त्यामुळे ते कोऑपरेशन वाढत नाहीये. सो माझं बेसिक हे आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज टू प्ले रोल, आणि त्यांना फंडिंग देऊन त्यांना फार मोर बेटर इक्विप केलं पाहिजे. सी, आपले टॉप इन्स्टिट्यूट्स, आपण आपले ग्रॅज्युएट अजून धरून ठेवू शकत नाही पोस्ट ग्रॅज्युएशनला. बीटेक झाला की तो इंजिनियर ब्राईट असेल तर तो सरळ अजूनही US लाच जातो. हा, सो त्यामुळे तो ब्रेन ड्रेन आपला चालू आहेच. आणि त्यामुळे आपले आणि जे इंजिनिअरिंग आणि ह्याचे जे ब्रिलियंट इंजिनियर्स तयार होतात, ते नंतर इंजिनिअरिंग परस्यू करायच्या ऐवजी ते MBA करतात. हा, सो म्हणजे आपलं जे बेसिक टॅलेंट जे तयार करतो आपण, टेक्निकल टॅलेंट, ते नंतर जनरल मॅनेजमेंटला आपण हे करतो. सो आय थिंक दॅट इज समथिंग, सो दॅट डझंट हॅपन इन द वेस्टर्न वर्ल्ड. दे परस्यू देअर रिसर्च, आणि वेगळं हे आहे. सो आय थिंक ही जी काही आपली एक काही अशी हे झाली आहे, म्हणजे इम्पास येतो, आय थिंक टू रिझॉल्व दॅट, आय थिंक सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज टू डू समथिंग. डॉक्टर गोष्टी मला माहितीये, ह्या संवादासाठी वेळ कमी पडतोय आपल्याला, पण वेळेच्याही मर्यादा आहेत, त्यामुळे खरं थांबायला लागतंय. मी या मालिकेत सहभागी झाल्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. आपण यापुढेही आमच्याशी, साम मराठीशी, सकाळ माध्यम समूहाशी कायम जोडलेले राहाल, हे मला नक्की खात्री आहे. आणि त्यामुळे वारंवार आपण संवाद साधत राहू. अजून काही असेल, विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन असेल, तर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. काही ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही जरूर लिहू जरूर, शकत असाल, व्हिडिओच्या माध्यमातून नक्की काही सांगू, नक्की टीव्हीवर सांगू शकत असाल, तेही आपण पुढच्या नक्की काळात नक्की. नेऊ.
तर नक्की नक्की पुन्हा एकदा थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते डॉक्टर कोष्टी. अत्यंत मनमोकळेपणाने त्याने आपला संवाद साधला एका मराठी माणसाचा, ज्या इंडियन मल्टीनॅशनल म्हणून एका कंपनीचा ठसा उमटवण्यात जो हात आहे, तो खरंच महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप अभिमानास्पद आहे. आपण पुढच्या आठवड्यात अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.